संगमनेर येथे गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या आरोपीकडून 12,41,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई। श्री सोमनाथ गारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहे। सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, अमृत आडाव, योगेश कर्डिले, चालक अरुण मोरे यांचे पथक तयार करून संगमनेर येथे रवाना केले। संगमनेर शहर पोलीस स्टेशन माहिती काढत असताना पथकास इसम नामे साहिल उर्फ साद कुरेशी राहणार जमजम कॉलनी संगमनेर हा त्याच्या साथीदारासह शाहिदगन कुरेशी यांच्या घराच्या पत्र्याच्या शेडमध्ये गोमांसाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने गल्ली नंबर 9 जमजम कॉलनी संगमनेर येथील शाहिद कुरेशी यांच्या घराच्या पत्र्याच्या शेड जवळ जाऊन खात्री केली असता 2 इसम एका टेम्पोमध्ये गोमांस भरत असताना दिसून आले। तेव्हा पथकाने सदर ठिकाणी छापा टाकण्याकरता जात असता 2 इसम पळून जात असताना त्यांचा पाठलाग केला असता 1 इसम ताब्यात घेतला व 1 इसम पळून गेला। ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याचे नाव साहिल उर्फ साद मुस्ताफ कुरेशी व वर्ष 22 राहणार गल्ली नंबर 9 जमजम कॉलनी संगमनेर अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। त्यास पळून गेलेल्या इसमाचे नाव गाव विचारले असता त्याचे नाव तरबेज राहणार अलकानगर संगमनेर आलास हब अलकानगर संगमनेर असे असल्याचे सांगितले। आरोपीकडून सदर ठिकाणावरून एकूण 12,41,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। वरील आरोपी विरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 1000/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271, 325, 3-5 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम क 5 ब 5 क 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करत आहे।